नमस्कार, मी चैतन्य वाघ स्वागत करतो आपलं सकुंडे सहस इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये। मित्रांनो, या सध्या आपण सिमिलॅरिटी या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत आणि या अगोदर आपण बीपीटी म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, ज्याला आपण थेल्स थेरम सुद्धा म्हणतो, या थेरमचा अभ्यास केला होता। आता याच थेरम वरती डिपेंड असणाऱ्या दोन प्रॉपर्टीज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर एक क्विक रिव्हिजन आपण बीपीटीचं बघणार आहोत। ज्यांनी पहिला व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी पहिला व्हिडिओ बघायचा आहे आणि ती थेरम कशी प्रूफ केली हे चेक करायचं आहे। आणि पटकन आपण एकदा बीपीटीचं रिव्हिजन घेऊया आणि ते रिव्हिजन झालं की आपण पुढच्या प्रॉपर्टीकडे वळूया। बघा, आज प्रॉपर्टी पहिली शिकायची आपला प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल। तर हे अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल शिकायच्या अगोदर आपण काय करूया, पहिले बीपीटीचं थोडंसं रिव्हिजन घेऊया। बघा, बीपीटी थेरम म्हणजे काय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कशावर होती, ती ट्रायंगल वरती डिपेंड करत होती। आता ट्रायंगल घ्यायचा, बघा हा झाला आपला ट्रायंगल आणि ट्रायंगल आणि कशावरती, ट्रायंगल आणि त्याला असलेली एक पॅरलल लाईन। थेरम होता की समजा असा एक ट्रायंगल असला आणि त्या ट्रायंगलच्या कोणत्याही एका साइडला एक लाईन जर का आपण पॅरलल काढली तर ती लाईन काय करते, उरलेल्या दोन साइडला इक्वल प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते। समजा एबीसी ए बी सी असं हे ट्रायंगलचं नाव आहे आणि एबीसी ए बी आणि सी समजा हे ट्रायंगलचं नाव आहे आणि पी क्यू पॉइंट मध्ये ही लाईन काय करते, ह्या दोन साइडला डिवाइड करते आणि ही जी पी क्यू लाईन आहे ही बीसी ला कशी आहे, पॅरलल आहे। जर ही लाईन याला पॅरलल असेल तर ही लाईन काय करते, ह्या दोघांचा जो रेशो असेल ए पी आणि पी बी चा जो काही रेशो असेल तोच रेशो कशाचा राहणार, ए क्यू आणि क्यू सी हा असा रेशो राहणार। आणि ही थेरम जी होती या थेरमला काय म्हणलं आपण, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच बीपीटी। ही थेरम आपण या अगोदर पाहिली। आता याच थेरमवर डिपेंड असणारे पुढची प्रॉपर्टी बघायची आपल्याला। कोणती प्रॉपर्टी आहे, तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल। पहिलं तर ती प्रॉपर्टी काय आहे ते समजून घ्या। ही आहे ती प्रॉपर्टी। बघा, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल म्हणजे काय, तर समजा एखादा कोणताही एक ट्रायंगल आपण घेतला, हा झाला आपला ट्रायंगल। या ट्रायंगलचा एक कोणताही अँगल बायसेक्टर समजा आपल्याकडे आहे, तर हा रे समजा ह्या अँगलचा बायसेक्टर आहे। हा जो रे आहे या अँगलचा काय आहे, बायसेक्टर आहे। तर मग हा ट्रायंगल समजा ए बी आणि सी हा ट्रायंगल आहे आणि हा एडी जो रे आहे, एडी काय करतो, या अँगलचे दोन इक्वल पार्ट करतो। मग जर का एडी हा ह्या अँगलचा बायसेक्टर असेल तर ए बी म्हणजे हे ए बी बाय ए सी इक्वल्स टू बी डी बाय डी सी ही आपली प्रॉपर्टी आहे। तर ही प्रॉपर्टी आपल्याला शिकायची आहे आज आणि याचं प्रूफ सुद्धा बघायचं आहे। बघा, समजून घ्या कसं कसं आहे, ए बी बाय ए सी, हे बघा ए बी बाय ए सी इक्वल्स टू बी डी बाय डी सी या प्रकारचा आपला फ्लो राहणार आहे। हे बघा, बी डी आणि डी सी असं लिहायचं आणि ए बी आणि ए सी असं। ह्या जवळजवळच्या ज्या साइड आहेत त्या समोरासमोर लिहायच्या, ह्या जवळजवळच्या त्या समोरासमोर येणार। ए बी बाय ए सी इक्वल टू बी डी बाय डी सी आणि ह्याच प्रॉपर्टीचा आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ बघायचं आहे। बघा, जसं आपण तिथं ए बी बाय सी घेतलं, इथं फक्त ट्रायंगलचं नाव चेंज आहे। हे कन्स्ट्रक्शन आहे, हे आपण ऑलरेडी पहिलेच घेतलेलं आहे। बघा, ए सी बाय सी बी, हे बघा ए सी बाय सी बी इक्वल टू ए ई बाय ई बी इक्वल टू ए ई बाय ई बी। तर पहिले आपण स्टेटमेंट पासून सुरू करूया, हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील। पहिलं तर स्टेटमेंट बघा काय आहे, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल। कोणत्याही ट्रायंगलच्या कोणत्याही एका अँगलचा जर का बायसेक्टर असेल, हा बायसेक्टर आहे याचा। बघा काय सांगितलं, डिवाइड द साइड्स अपोजिट टू द अँगल। काय करतात, डिवाइड द साइड अपोजिट टू द, ह्या अँगलच्या साइड समोरची ज्या साइड आहे, ही साइड आहे अँगल समोर साइड, ह्या साइडला डिवाइड करतो। कसं डिवाइड करतो, इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स। बाकीच्या उरलेल्या ज्या काही साइड आहे त्यांचा जो रेशो असेल त्याच रेशो मध्ये तो काय करतो, ह्या साइडला डिवाइड करतो। म्हणजे पुन्हा एकदा बघा काय सांगितलं आहे, हाच ट्रायंगल मी इथे काढतो। बघा, या ट्रायंगलचं नाव काय आहे, ए सी बी
आणि हा अँगल बायसेक्टर आहे त्याला इथं ई मध्ये टच होतो. मग काय म्हणणं आहे त्यांचं, ह्या अँगलचा आता बायसेक्टर आहे म्हणजे हे दोन अँगल सारखे. बायसेक्टर काय करतो, त्या अँगलचे दोन इक्वल पार्ट करतो. आपण सर्वात पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. बघा हा जो बायसेक्टर आहे तो याला बायसेक्ट करत असेल तर ह्या अँगल समोरची जी साईड आहे ह्या साईडला तो अशा प्रकारे डिवाइड करतो की ह्या दोन साईडचा जो काय रेशो असेल तोच रेशो ह्या दोघांचा राहणार आहे का नाही. मग तेच पाहिलं आपण एसी आणि सीबी. हे बघा एसी आणि सीबी इक्वल टू एई आणि ईबी, एई आणि ईबी. आता याचं काय करायचं आपल्याला, याचं प्रूफ बघायचं. तर हा एवढा ट्रँगल होता. पहिले आपण त्याला काय केलं, कन्स्ट्रक्शन केलं. पहिले तर गिवन काय काय ते बघा. गिवन मध्ये काय, इन ट्रायंगल एबीसी बायसेक्टर ऑफ सी इंटरसेक्ट ए बी इन द पॉइंट ई. बघा हा ट्रायंगल आहे ए बी सी. काय करतो हा सीचा जो बायसेक्टर आहे तो काय करतो ए बी ला ई मध्ये टच करतो. झालं, इथपर्यंत आपल्याला समजलं. आता प्रूफ काय आहे आपलं, टू प्रूफ आहे ह्या दोघांचा रेशो. बघा ह्या दोघांचा रेशो इक्वल टू ह्या दोघांचा रेशो म्हणजे एई बाय ईबी इक्वल टू एसी बाय सीबी. हे बघा एई बाय ईबी इक्वल टू एसी म्हणजे सी एम बी सी म्हणजेच काय सीबी. आता याच्यासाठी काय केलं आपण, याच्यासाठी काही कन्स्ट्रक्शन केलं. तर काय काय कन्स्ट्रक्शन केलं नीट लक्ष द्या. आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं आपण, ह्या बी ला असं वाढवलं इकडे डी पर्यंत की सीई आणि हा बीडी हे कसे असणार, पॅरलल असणार. बघा नीट बघा इथं हा आणि हे दोन्ही कसे राहणार आहेत, पॅरलल राहणार आहे. बघा मग पॅरलल कसं राहणार, काय ड्रॉ अ लाईन पॅरलल टू सीई. ह्या सीई ला पॅरलल लाईन ड्रॉ केली. कुठून दिली, पासिंग थ्रू द पॉइंट बी. बी पासून एक लाईन ड्रॉ केली जी सीई ला कशी राहणार आहे, पॅरलल राहणार आहे. आणि एक्सटेंड एसी, हा जो एसी आहे हे एसी ला काय केलं, पुढे एक्सटेंड केलं कुठपर्यंत, पॉइंट डी पर्यंत. जो डी पॉइंट कशाला, ह्या लाईनला टच करणार. बघा एक्सटेंड एसी सो ॲज टू इंटरसेक्ट इट ॲट पॉइंट डी. इथपर्यंत आपलं कन्स्ट्रक्शन समजलं सगळ्यांना. मग याचं जे प्रूफ आहे ते प्रूफ आपण पुढच्या पेजवर बघूया. इथं जागा कमी आहे आपल्याकडं, तर आपण डायग्राम इकडं कॉपी करून घेतली. आता समजून घेण्यासाठी काय करू आपण, ह्या डायग्रामला नाही फिरवताना, ठीक आहे असं समजून घ्या. बघा काय काय आहे आपल्याकडं. आपल्याकडे सर्वात महत्वाची गोष्ट काय माहितीये की ही सीई जे आहे हे सीई वरती वाढवलं आपण. समजा हे सीई आणि हे बीडी हे दोन्ही कसे आहेत, पॅरलल आहे. हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. बघा मग प्रूफ मध्ये काय काय दिसतं आपल्याला. बघा प्रूफ, सीई आणि बीडी हे दोन्ही कसे आहेत, हे दोन्ही पॅरलल आहेत. मग लिहिता येईल आपल्याला सीई पॅरलल टू बीडी. सीई आणि बीडी कसे आहेत, पॅरलल आहे. सीई पॅरलल बीडी. अँड आता काय करायचं आपल्याला, हे एडी जे आहे ना एडी, याला आपण ट्रान्सव्हर्सल पकडू. क्लास 9th ला आपण तुम्ही पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सलचा अभ्यास केला असेल. हे एडी जर का आपण ट्रान्सव्हर्सल पकडलं अँड एडी इज ट्रान्सव्हर्सल, तर बघा नीट हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. कोणते अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल. मग करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात पॅरलल लाईनचे, तर इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग या अँगलचं नाव काय, ए सी ई. बघा अँगल ए सी ई कॉन्ग्रुएंट झाला कशासोबत, या अँगल सोबत. आणि ह्या अँगलचं नाव काय, सी डी ई. काय नाव आहे त्याचं, त्या अँगलचं नाव आहे सी डी ई, कॉन्ग्रुएंट अँगल सी डी ई. याला क्रमांक 1 देऊ आणि बाजूला ठेवू. त्याला कारण लिहायचं. काय लिहिणार आपण कारण, ते अँगल कसे आहेत, ते आहेत करस्पॉन्डिंग अँगल. कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल. आता हे झालं ह्या दोन अँगलचं. आता सेम त्याच दोन पॅरलल लाईन. बघा ही पॅरलल लाईन, ही पॅरलल लाईन, फक्त आता ट्रान्सव्हर्सल चेंज करूया. आता हे बीसी ला आपण ट्रान्सव्हर्सल पकडूया. हे बघा ही बीसी जर का ट्रान्सव्हर्सल पकडली, बघा पुन्हा सीई पॅरलल बीडी हे घेतलं आपण. आता यावेळेस काय होणार आहे, यावेळेस ही बीसी काय होणार, ट्रान्सव्हर्सल होणार. मग बीसी इज काय पकडली आपण इथं, ट्रान्सव्हर्सल पकडली. तर मला सांगा, हे बघा हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल कोणते आहेत, बरोबर बघा कोणते, अल्टरनेट अँगल आहेत. कोणते आहेत, अल्टरनेट अँगल आहे. तर या अँगलचं नाव काय आहे, ई सी बी. काय नाव याचं, अँगल ई सी बी.
इक्वल्स टू कॉन्ग्रंट आहे कोणता अँगल CBD. कोणता अँगल CBD. याला द्यायचं नंबर 2. आणि याचं कारण काय आहे तर हे आहेत अल्टरनेट अँगल. कोणते अँगल आहेत अल्टरनेट अँगल. इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं. आता पुढे बघा काय असतं. मी पहिले तुम्हाला डायग्राम मध्ये समजून सांगतो काय काय बघितलं आपण आतापर्यंत. सगळ्यात पहिले काय बघितलं आपण की ही साइड आणि ही साइड दोन्ही कशी आहे पॅरलल आहे. आता पॅरलल आहे म्हणल्यावर हा अँगल झाला, हा अँगल आणि हा अँगल दोन्ही कसे आहेत करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग हे दोन्ही सारखे झाले. त्यानंतर हा अँगल आणि हा अँगल दोन्ही अल्टरनेट अँगल आहे, हे पण सारखे झाले. पुन्हा हे जे आहे ना ही CE ही काय आहे CE त्याचा अँगल बायसेक्टर अँगल Cचा म्हणजे हे दोन अँगल सुद्धा कसे आहेत सारखे. मला सांगा समजा आपण हा A घेतला हा B घेतला, A आणि B कसा आहे सारखा आहे. मग हा A असेल तर हा पण काय राहणार Aच राहणार ना. आणि याला समजा C म्हणलं A आणि B सारखा A आणि C सारखा तर C आणि B सुद्धा कसा झाला सेम झाला. मी लिहिणार आहे इथं जास्त क्लिअर होईल. मग हे दोन जर का सारखे असेल अँगल कोणते हा अँगल आणि हा अँगल जर का सारखा असेल आणि आपण हा ट्रायंगल पकडला CBD दोन अँगल सारखे त्याच्या समोरासमोरच्या साईड सुद्धा कशा झाल्या सेम झाल्या. आता हे इथपर्यंत लक्षात राहू द्या. आता इथं आपण लिहूया ते सगळं. दुसरं काय दिसतं आपल्याला की ACE आणि BCE हे दोन्ही कसे आहेत सेम आहेत. मग लिहिणार आपण इथं अँगल ACE इक्वल्स टू कॉन्ग्रंट अँगल BCE. आणि हे आपल्याला कसं आहे हे आपल्याला गिवन आहे, हे दिलेलं आहे कारण की ती जी रे आहे ती कशी आहे त्याला अँगल बायसेक्टर आहे त्याची. मग 1, 2 आणि 3 वरून काय समजतं तुम्हाला बघा ACE ECB ACE ECB BCE काय आणि ECB सारखंच. बघा हे दोन्ही कसे आहेत सारखे आहे 3 वरून दिसतं म्हणजे लेफ्ट हँड साइड सारखी आहे याचा अर्थ त्याची राईट हँड साइड सुद्धा कशी आहे सेम आहे. मग काय लिहिताना आपल्याला फ्रॉम 1, 2 and 3 काय समजतं 1, 2, 3 मध्ये आपल्याला की CDE आणि CBD कशा आहेत सारखे. अँगल CDE कॉन्ग्रंट अँगल CBD. झालं. कोणता अँगल CDB आणि अँगल CBD दोन्ही कसे आहेत सारखे आहे. CDE सॉरी CDB लिहायचं होतं इथं ACE CDB CDB इथं पण CDB लिहिणार तुम्ही सगळे. आणि CDB CBD हे दोन्ही अँगल काय झाले कॉन्ग्रंट झाले. आणि देअरफॉर इन ट्रायंगल याला नंबर 4 द्या वाटलं असतं इन ट्रायंगल. आता हा छोटा ट्रायंगल बघा CBD या ट्रायंगल मध्ये काय दिसतंय की हे दोन अँगल जर का सारखे असेल त्याच्या समोरासमोरच्या साईड कशा राहणार सेम राहणार. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम पाहिला आपण. बघा इन ट्रायंगल CBD अँगल CBD काय दिसतंय साईड CB इक्वल्स टू किंवा कॉन्ग्रंट साईड CB कॉन्ग्रंट काय झाली साईड CD. बघा CB ही CB आणि CD ह्या दोन साइड कशा झाल्या इक्वल झाल्या. याला नंबर देऊया आपण 5. पुढून लिहिलं आपण हे फ्रॉम 4 म्हणा किंवा आयसोसेलेस ट्रायंगल थेरम असं म्हणलं तरी चालेल. याला 5 नंबर द्या याला बाजूला ठेवा. आता आपल्याकडं हा मोठा ट्रायंगल आहे बघा. कोणता ट्रायंगल आहे ADB दिसला सगळ्यांना. बघा ट्रायंगल लिहिलं बघा कोणता ADB. या ट्रायंगल मध्ये ही जी CE आहे ही BD ला कशी आहे पॅरलल आहे. CE काय आहे BD ला पॅरलल आहे म्हणजेच ही साइड ट्रायंगलच्या एका साइडला कशी आहे पॅरलल आहे. मग बाय BPT काय समजू शकतो आपण AC बाय CD इक्वल टू AE बाय EB लिहिता येईल. मग आपल्याला जागा कमी राहिली बघा मी इथं लिहितो इन ट्रायंगल जो मोठा ट्रायंगल आहे काय नाव ट्रायंगलचं DAB. काय नाव आहे ट्रायंगलचं ट्रायंगल DAB. या ट्रायंगल मध्ये काय लिहिता येईल आपल्याला की CE पॅरलल BD किंवा DB काय लिहिता येईल CE पॅरलल BD किंवा DB काही लिहा तुम्ही. देअरफॉर काय लिहिता येईल देअरफॉर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय लिहिता येईल बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बघा ही जी लाईन आहे ही याला कशी आहे पॅरलल आहे तर ही उरलेल्या दोन साईडला काय करते इक्वल रेशो मध्ये डिवाइड करते. मग इक्वल रेशो मध्ये म्हणजे कोणतं AE बाय EB AE डिवाइड बाय
ई बी इक्वल्स टू ए सी डिवाइड बाय सी डी इक्वल्स टू काय येईल ए सी डिवाइड बाय सी डी. परंतु सी डी म्हणजेच काय कुठे गेलं आपलं सी डी म्हणजेच काय तर सी बी. सी डी म्हणजे काय सी बी. मग या सी डीच्या जागी मी काय लिहिणार सी बी लिहिणार बघा ए ई बाय ई बी इक्वल टू ए सी बाय काय लिहिणार मी सी बी लिहिणार. आणि हेच आपलं काय होतं टू प्रूव्ह होतं. हे बघा ए ई बाय ई बी आणि ए सी बाय सी बी. हेन्स आपण काय लिहू शकतो इथं हेन्स प्रूव्ह. कसं केलं आपण सुरुवातीपासून लक्ष द्या. बघा इकडे बघा काय सांगितलं पहिले तर हा ट्रायंगल होता ए सी बी त्याचे हा बायसेक्टर आहे म्हणजे हे दोन अँगल कसे झाले सारखे झाले. आपण काय केलं ह्या लाईनला एक पॅरलल लाईन इथं काढली मग ही पॅरलल लाईन काढून ही इथं इथपर्यंत वाढवून घेतली. आता हे जे दोन अँगल आहे करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणजे हे दोन सारखे. त्यानंतर हे दोन आहेत हे अल्टरनेट अँगल आहेत तर हे दोन सारखे झाले आणि हे दोन ऑलरेडी बायसेक्टर असल्यामुळे कसे झाले इक्वल आहेत. मग बघा हे दोन सारखे आहेत हे दोन सारखे आहेत हे दोन सारखे म्हणजे हे चारही अँगल सारखे झाले. मग इनडायरेक्टली हे दोन अँगल कसे झाले सारखे. मग हे दोन इक्वल असेल त्याच्या समोरासमोरच्या साईड सुद्धा कशा झाल्या इक्वल झाल्या. आता काय केलं आपण आता सगळ्यात मोठा ट्रायंगल घेतला डी ए बी. या ट्रायंगलला ही जी बी डी साईड आहे हिला सी काय आहे सी पॅरलल आहे. मग पॅरलल जर ह्या साईडला असेल तर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगू शकतो आपण ए सी बाय सी डी इक्वल टू ए ई बाय ई बी. आणि फक्त केलं काय ह्या सी डीच्या जागी काय लिहिलं आपण हा बी सी लिहून टाकला कारण की ह्या दोन साईड कशा आहेत इक्वल आहे. म्हणून ही थेरम काय झाली आपली प्रूफ झाली इथं ए ई बाय ई बी इक्वल टू ए सी बाय सी बी. इथं एक इथं तुमच्या पुस्तकातलं आहे जसं तसं आपण उतरून घेतलेलं आहे. प्रूफ ज्याला कोणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा ते काढू शकता. बघा याच्या पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. हा झालेला आहे तुमचा क्लास 8 ला. बघा एकदम सोपी प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. काय प्रॉपर्टी आहे बघून घ्या. पहिले समजा तीन पॅरलल लाईन आहेत अशा आणि त्याला दोन ट्रान्सव्हर्सल मी घेतले. आता पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल हे बघा ह्या पॅरलल लाईन्स आहे एकमेकाला आणि ह्या दोन ट्रान्सव्हर्सल आहेत. बघा ट्रान्सव्हर्सल काय करतात ह्या तिन्ही पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करून जातात. आता इंटरसेक्ट करताना हा जो मधला भाग आहे हा मधला भाग हा जो सेगमेंट आहे ह्या सेगमेंटला काय म्हणतो आपण तर ह्या सेगमेंटला म्हणतो आपण इंटरसेप्ट. काय म्हणतो इंटरसेप्ट म्हणतो. समजा ह्या इंटरसेप्टची लांबी ए आहे याची बी आहे याची सी आहे आणि याची काय आहे डी आहे. तर जर का ह्या तिन्ही पॅरलल लाईनला ह्या दोन जर का इंटरसेप्ट करून जात असेल ट्रान्सव्हर्सल तर पहिल्या ट्रान्सव्हर्सलचे दोन इंटरसेप्ट आहे. कोणते दोन दोन इंटरसेप्ट आहे हा ए आणि हा बी. यांचा जो काही रेशो असेल तोच रेशो ह्या दोन इंटरसेप्टचा राहणार. काय काय ए डिवाइड बाय बी इक्वल टू सी डिवाइड बाय डी. बघा ह्या दोघांचा रेशो आणि ह्या दोघांचा रेशो कसा राहणार इक्वल राहणार. आणि याचंच प्रूफ आपल्याला पुढे बघायचं आहे. बघा स्टेटमेंट बघा काय दिलंय द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट. आता इंटरसेप्ट म्हणजे सांगितलं तुम्हाला आता काय असतं. इंटरसेप्ट म्हणजे काय ह्या तीन पॅरलल लाईन दिलेला आहे हा जो ए बी आहे ना ए बी काय असतो त्याचा इंटरसेप्ट असतो. मग रेशिओ ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सव्हर्सल कशावरती इंटरसेप्ट कशावरती असतो ट्रान्सव्हर्सल वरती असतो. मेड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरलल लाईन्स. किती पॅरलल लाईन्स तीन पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ हा इक्वल असतो कशाशी रेशो पण कोणता रेशो द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड बाय एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन. बघा हा जो रेशो असतो इंटरसेप्टचा हा रेशो इक्वल टू त्याच्यासोबतच बनलेला दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलच्या ह्या रेशोशी इक्वल असतो. म्हणजे काय ए बी बाय बी सी इक्वल्स टू पी क्यू बाय क्यू आर हे आपलं टू प्रूव्ह राहणार. बघा सगळ्यात पहिले काय दिलंय गिवन आहे. गिवन मध्ये काय आहे तीन पॅरलल लाईन आहे. एल एम आणि एन ह्या तीन पॅरलल लाईन दिलेल्या आहे. नंतर पुढे काय दिलंय T1 आणि T2 आर द ट्रान्सव्हर्सल. बघा ही T1 ट्रान्सव्हर्सल आहे ही T2 ट्रान्सव्हर्सल आहे. पुढे लाईन्स इन पॉइंट्स इंटरसेक्ट T1 इन द ABC आणि T2 इन द PQR. ही T1 काय करते ह्या तिन्ही लाईनला ए बी आणि सी मध्ये इंटरसेक्ट करते आणि T2 काय करते पी क्यू आणि आर मध्ये इंटरसेक्ट करते. फक्त जे जे दिलंय ते फक्त लिहून काढायचं. पुढे
टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह काय करायचं आपल्याला की ए बी बाय बी सी म्हणजे ह्या दोघांचा रेशो इक्वल्स टू ह्या दोघांचा रेशो ए बी बाय बी सी इक्वल्स टू पी क्यू बाय क्यू आर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. प्रूफ आपण पुढच्या पेजवर लिहूया. बघा इथं मी लिहून ठेवतो काय प्रूफ करायचं आहे आपल्याला ए बी डिवाइड बाय बी सी इक्वल्स टू पी क्यू डिवाइड बाय क्यू आर हे आपलं टू प्रूफ आहे. बघा सर्वात पहिले काय केलं तर इथं डॉटेड लाईन मध्ये मी काहीतरी केलंय. हे काय केलं आपण हे पी आणि सी जोडून घेतले. मग इथं प्रूफ मध्ये सगळ्यात पहिले काय लिहिणार काय काय केलं प्रूफ मध्ये जॉईन पी क्यू विच काय केलं त्याने विच का लिहिलं कारण की तो काहीतरी इंटरसेक्ट करतोय मध्ये कोणाला इंटरसेक्ट करतो विच इंटरसेक्ट ह्या एम लाईनला कुठे इंटरसेक्ट करतो तो पॉइंट डी मध्ये इंटरसेक्ट करतो. विच इंटरसेक्ट लाईन एम ऍट पॉइंट कोणत्या पॉइंट मध्ये ऍट पॉइंट डी. इथपर्यंत सगळ्यांना कळलं. आता बघा आता आपल्याकडे दोन ट्रायंगल झाले. बघा कोणता ट्रायंगल हा ट्रायंगल बघा ए पी सी दिसला सगळ्यांना. एपीसी ट्रायंगल मध्ये आपल्याला काही सांगायची गरज नाही. सगळ्या गोष्टी कशा दिलेल्या आहे की ही लाईन एल आणि एम पॅरलल आहे. याचा अर्थ एपी आणि बीडी कशा आहेत पॅरलल आहे. आणि एपी आणि बीडी म्हणजे ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल आहे ही लाईन म्हणजे ही उरलेल्या दोन साईडला काय करते इक्वल रेशो मध्ये डिवाइड करते. हे आपण कोणत्या थेरम मध्ये पाहिलं बीपीटी मध्ये पाहिलं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये पाहिलं. बघा कोणता ट्रायंगल घेतला आपण ए पी सी दिसला. मग लिहायचं आपण काय लिहिणार इन ट्रायंगल ए पी सी काय दिसतं एपीसी मध्ये की एपी पॅरलल बीडी एपी पॅरलल काय आहे बीडी आहे. बघा एपी पॅरलल बीडी मग आपल्याला लिहिता येईल बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बीपीटी बाय बीपीटी काय लिहिता येईल आपल्याला ए बी डिवाइड बाय बी सी इक्वल्स टू पी डी डिवाइड बाय डी सी. काय लिहिता येईल ए बी डिवाइड बाय बी सी इक्वल्स टू पी डी डिवाइड बाय डी सी. याला क्रमांक 1 द्यायचा आणि याला बाजूला ठेवून द्यायचं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. मग बघा आता हा ट्रायंगल सोडून द्या झालं या ट्रायंगलचं काम संपलं. आता दुसरा ट्रायंगल पी सी आर. बघा पीसीआर मध्ये आता तिन्ही लाईन पॅरलल आहे ना मग म्हणजे हे आणि हे सुद्धा पॅरलल आहे. डी क्यू पॅरलल कशाला आहे सीआर ला. इथं सेम करताना आपल्याला काय की ही लाईन ह्या साईडला पॅरलल आहे म्हणजे उरलेल्या दोन साईडला ती इक्वल रेशो मध्ये डिवाइड करणार बाय बीपीटीच. मग पी डी डिवाइड बाय डी सी आणि पी क्यू डिवाइड बाय क्यू आर. बघा ट्रायंगलचं नाव काय आहे ट्रायंगलचं नाव बघा दोन ट्रायंगल आहे वेगवेगळे. इन ट्रायंगल काय नाव आहे ट्रायंगलचं पी सी आर. बघा ट्रायंगल पी सी आर काय काय दिसतं आपल्याला की डी क्यू आणि सी आर हे दोन कसे आहेत पॅरलल आहे. मग डी क्यू पॅरलल सी आर आणि हेच पुन्हा लिहायचं कोणतं बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. काय लिहिता येईल आपल्याला की पी क्यू बाय क्यू आर काय लिहिता येईल पी क्यू डिवाइड बाय PQ divided by QR equals to PD divided by DC. PD divided by DC याला नंबर द्यायचं 2. आणि आता फर्स्ट आणि सेकंड दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. हा इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड याचा राईट हँड साइड बघा सगळेजण हे बघा ही राईट हँड साइड ही राईट हँड साइड काय दिसतं पीडी बाय डी सी. मग राईट हँड साइड इक्वल आहे याचा अर्थ त्याची लेफ्ट हँड साइड सुद्धा कशी आहे इक्वल आहे. मग लेफ्ट हँड साइड काय आहे त्याची ए बी बाय बी सी लिहिणार इथं आपण फ्रॉम काय लिहिता येतं फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड ए बी डिवाइड बाय बी सी इक्वल्स टू पी क्यू डिवाइड बाय क्यू आर इक्वल्स टू पी क्यू डिवाइड बाय क्यू आर. आणि हेच आपलं काय होतं टू प्रूव्ह होतं. मग इथं आपण लिहू शकतो काय हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे आज आपण बीपीटी वरती डिपेंड असलेल्या दोन प्रॉपर्टी बघितल्या. पुढच्या लेक्चर मध्ये याचे काही सॉल्व क्वेश्चन आणि एक्सरसाइज आपण सुरू करणार आहोत. त्याला कोणाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता.
बघा, पुढची एक्सरसाइज आणि सॉल्व प्रॉब्लेम सोडवायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला, सर्वात महत्त्वाची काय की बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आणि ही प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल. ह्या तीनही गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, समजून घ्यायचे आहे. ह्यात नाही समजल्या तर पुढची एक्सरसाइज अवघड जाईल. तर ह्या व्यवस्थित समजल्यावरच पुढची एक्सरसाइज सोडवायची. ज्यांनी कोणी पहिला व्हिडिओ पाहिला नसतील ते बघून घ्यायच्या, म्हणजे पुढे तुम्हाला समजून घ्यायला अजून सोपं जाईल. प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद.